अरे हो तुला काय करत आहेस? कुष्ठरोग आहे त्यापासून जाऊन सर अरे सर अरे त्याला कुष्ठरोग असला म्हणजे काय झालं? तोही माणूसच आहे आणि त्याच्या सहवासात बसल्यानं किंवा त्याला स्पर्श केल्यानं मला कुष्ठरोग नाही होणार त्याचा. अरे त्याचा कुष्ठरोग करा होईल ना? नाही होणार. कसं काय होणार नाही? कारण कुष्ठरोग हा एक बॅक्टेरियल आजार आहे आणि बॅक्टेरियल आजार फक्त शिंकण्यामधून पसरत असतात. त्याला स्पर्श करून किंवा त्याच्या जवळ बसल्याने तो कुष्ठरोग मला नाही होत. आणि त्याला स्पर्श केल्याने मला काहीच होणार नाही. हे बघ इकडे बघ, हे बघ त्याला स्पर्श केला मी. अरे हात बोलव. काय झालं माझ्या हाताला? काहीच नाही. अरे आता नंतर रिव्ह्यू बघ तुला. नाही होणार, नंतरही नाही होणार. कारण मी याच्या शिंकण्याच्या सहवासामध्ये नाही आलो. मी फक्त याला स्पर्श केलोय. हे बघ मी याला उठवतो, त्याला स्पर्श करतो, जवळ घेतो, मला काहीच होणार नाही. समाजामध्ये ही जागृती झाली पाहिजे. प्रत्येकानं कुष्ठरोग्यांना जवळ घेतलं पाहिजे, त्यांचा सन्मान केला पाहिजे. नाही की त्यांना आता तू केल्यासारखं त्यांना लांब ढकललं पाहिजे. योगेश मला माफ कर. धन्यवाद हो. तुझ्यासारखे जागृत व्यक्ती आपल्या समाजात असतील तर आम्हा कुष्ठरोग्यांना कशाची भीती वाटणार आणि आम्हाला कोणीही घाबरणार. आम्हाला एवढीच जनजागृती करायची होती. कुष्ठरोग्याला स्पर्श केल्याने कुष्ठरोग हा पसरत नाही. त्याच्यासोबत राहिल्याने, त्याच्या सहवासात राहिल्याने हा कुष्ठरोग बिलकुल पसरत नाही. कुष्ठरोग हा एक बॅक्टेरियल आजार आहे जो बॅक्टेरिया पसरल्यामुळे फक्त तो पसरत असतो. बॅक्टेरिया कशामार्फत पसरतात? आपल्या शिंकण्यामार्फत किंवा खोकल्यामार्फत. स्पर्श केल्याने बॅक्टेरिया पसरत नसतो. तर माझी तुमच्या सर्वांना नम्र विनंती आहे, कुण्याही कुष्ठरोगाला असं लांब ढकलू नका. त्याच्या जवळ जा, त्याला सहवास द्या. किंवा आपण जिथे राहतो आपल्या आसपास खूप सारे कुष्ठरोगाचे आश्रम सुद्धा असतात, त्यामध्ये त्यांची मदत करू शकता आपण. त्यांना दवाखान्यात त्यांना इलाज करण्यासाठी मदत करा, ना की त्यांना असं फटकारू नका. त्यांना जनजागृती करणाऱ्या सरकारच्या खूप साऱ्या स्कीम आहेत. त्यामार्फत जर आपण सरकारला एखाद्या कुष्ठरोग्याची ओळख करून दिलो तर सरकार त्याची पूर्ण जबाबदारी घेत असतं. अशा काही स्कीमचा फायदा आपण घेतला पाहिजे आणि या आजारग्रस्त लोकांना सुद्धा त्यांची जाणीव करून दिली पाहिजे. धन्यवाद. भीती अंधश्रद्धा सोडून द्या, कुष्ठरोग्यांना आधार द्या. धन्यवाद.